विविधतेने परिपूर्ण असलेल्या भारत देशात विविधतेत एकता ही भावना कायम असण्याचं मुख्य कारण म्हणजे एकमेकांच्या परंपरा, खाद्य संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा आपला उत्साह आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर आयोजित वार्षिक राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी आज केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या। एकमेकांबद्दलची ही आदराची भावना आपल्या ऐक्याचा गाभा आहे। या आदि महोत्सवाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातल्या आदिवासी बंधू भगिनींना देशातल्या जीवनशैली, संगीत, कला, पाककृती यांची ओळख करून घेण्याची चांगली संधी असल्याचं त्यांनी सांगितलं। यातून आदिवासी समाजाच्या जीवनातले अनेक पैलू जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी लोकांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा तसंच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यावेळी उपस्थित होत्या। आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकारी पणन विकास महासंघाद्वारे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून 18 तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे। या महोत्सवात पारंपरिक आदिवासी हस्तकला, नैसर्गिक उत्पादनं आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांची 300हून जास्त दालनं असून महोत्सवात देशभरातले 1000 कारागीर त्यांची कला सादर करतील। देशाच्या विविध भागांमधल्या आदिवासी खाद्यपदार्थांसाठी एक स्वतंत्र फूड कोर्टही स्थापन करण्यात आलं आहे, असं आदिवासी व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून 18 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेमध्ये नागरिक महोत्सवामध्ये सहभाग घेऊ शकतात।